मी निलेश बाबुराव खांडवेकर भुसावळला असतो. ऑटोमोबाईल इंजिनियर आहे. कार रिपेअरिंगचा व्यवसाय आहे. वरिष्ठ गटामध्ये मी मतदान काय करायचे हा विषय मांडणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे एक सुभेदार तानाजी मालुसरे आपल्या मुलाच्या लग्नाचे, रायबाच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी महाराजांकडे पोहोचतात. तिथे गेल्यावर त्यांच्या लक्षात येते की कोंढाणा किल्ल्याच्या मोहिमेची तयारी सुरू आहे आणि लगेच ते म्हणतात की आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे. तो काळ स्वराज्यासाठी, हिंदुत्वासाठी हातात तलवार घेऊन रक्ताच्या चिरकांड्या अंगावर उडवून घेण्याचा होता. आत्ताचा काळ स्वराज्यासाठी, स्वराष्ट्रासाठी, हिंदुत्वासाठी मतदान करून बोटावर शाई लावून घेण्याचा आहे. मी जर तानाजीला आपले पूर्वज मानतो तर त्यांचा आदर्श ठेवून आज मी मतदान केलेच पाहिजे. मला असे वाटते की माझा देश सुरक्षित असला पाहिजे, माझा देश अखंडित असला पाहिजे. त्यामुळे देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात घातपात झाल्यास घर में घुसकर मारेंगे ही नीती अंमलात आणून ऑपरेशन सिंदूर राबवणाऱ्या आणि अखंडत्वासाठी, देशाच्या अखंडत्वासाठी कलम 370 रद्द करणाऱ्या, त्याचबरोबर देशहितासाठी कोणत्याही जागतिक महासत्तेला भीक न घालणाऱ्या सरकारला पुन्हा निवडून देण्यासाठी मला मतदान करायचे आहे. माझा देश आर्थिकदृष्ट्या समृद्ध असला पाहिजे. त्यासाठी देशांतर्गत उद्योग व्यवसायाला चालना देण्यासाठी आत्मनिर्भरतेचा नारा देणाऱ्या आणि निर्यात वाढीसाठी दाम कम दम जादा हा मंत्र देणाऱ्या सरकारला, त्याचबरोबर 2047 सालपर्यंत विकसित भारताचे लक्ष्य ठेवून योजना करणाऱ्या सरकारला पुन्हा निवडून देण्यासाठी मला मतदान करायचे आहे. सामान्य जनांच्या आरोग्याची काळजी करून, भरड धान्याची जगभरात जागृती निर्माण करून माझ्या देशातील गरीब कोरडवाहू शेतकऱ्याच्या खिशामध्ये 4 पैसे अधिक येतील अशी व्यवस्था करणाऱ्या सरकारला पुन्हा निवडून देण्यासाठी मला मतदान करायचे आहे. परवा भुसावळसारख्या छोट्या शहरातील आमच्या कॉलनीतील एक 10वीची मुलगी फुटबॉलची नॅशनल मॅच जिंकून आली. परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे समोरच्या चौकापासून तिच्या घरापर्यंत ढोल ताशांच्या गजरात तिचे स्वागत केले. ही घटना देशाच्या बदललेल्या खेळ धोरणांचे प्रतीक आहे आणि त्यामुळेच आज आपले खेळाडू ज्यावेळी ऑलिम्पिकला जातात त्यावेळेला तेथील पदके बघून परत येत नाही तर पदके घेऊन यायला लागलेली आहेत. अशा पद्धतीने देशाच्या सर्वांगीण विकासासाठी मला मतदान करायचे आहे. राम जन्मभूमी आंदोलन ते भव्य राम मंदिर निर्माण हा सर्व घटनाक्रम माझ्या डोळ्यासमोर आहे. त्याचप्रमाणे आत्ता साजरे होत असलेले सोमनाथ स्वाभिमान पर्व सुद्धा मी अनुभवत आहे. यावरनं एक गोष्ट सिद्ध होते की सांस्कृतिक हिंदुत्व जर टिकवून ठेवायचं असेल, ते वैभवशाली करायचे असेल तर आमच्या देशातील राजकीय हिंदुत्व सुद्धा प्रभावी असणं गरजेचं आहे. आणि या राजकीय हिंदुत्वाला प्रभावी करण्यासाठी मला मतदान करायचे आहे. ज्यांनी कधी काळी तलवारीच्या बळावर भारतातील सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न केला, येथील हिंदू संस्कृती नष्ट करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, आज तीच मंडळी लोकसंख्येच्या बळावर वोट जिहादचा नारा देऊन हसत हसत या देशातील सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करत आहे. परवाला एक मुस्लिम नेते म्हणाले की पाकिस्तानमध्ये कधीही अन्य धर्मीय नेता, अन्य धर्मीय पंतप्रधान होऊ शकणार नाही, पण भारतामध्ये एक ना एक दिवस हिजाब घातलेली महिला निश्चितपणे पंतप्रधान होणार. माझ्या पुढील पिढ्यांच्या सुरक्षेसाठी, त्यांचे जीवन सुसह्य होण्यासाठी मला आज जागरूकतेने वागण्याची गरज आहे. त्यामुळे कोणताही भाषाभेद, प्रांतभेद डोळ्यासमोर न ठेवता, नोटाचा उपयोग न करता मला वोट जिहादला धर्मयुद्धाने प्रत्युत्तर द्यायचे.
आणि आज मला मतदान करायचे आहे. जो जे वांछील तो ते लाहो म्हणजे हिंदुत्व, वसुधैव कुटुंबकम म्हणजे हिंदुत्व. आणि हा हिंदुत्वाचा विचार आजचे आमचे देशाचे सरकार जगामध्ये आत्मविश्वासाने आणि जाहीरपणे मांडत आहे, प्रभावीपणे मांडत आहे. केवळ मांडत नाही तर तो विचार त्यांच्या कृतीमध्ये सुद्धा दिसून येत आहे. जसे आज जगातील कोणताही देश संकट काळातून जात असेल तर त्याला मदत करण्यामध्ये भारत अग्रेसर दिसून येत आहे. कोविड काळात जगातील 70 देशांना केलेली मदत जग जाहीर आहे. सध्या रशिया आणि युक्रेनमधलं युद्ध सुरू आहे, पण या देशाचे दोन्ही प्रमुख ज्यावेळी आमच्या पंतप्रधानांना भेटतात तर ते कडकडून मिठी मारताना आपल्याला दिसतात. अशा प्रकारे भारताचा वाढता प्रभाव, भारताचा जगामध्ये वाढत असलेला आत्मसन्मान आपण अनुभवत आहोत. जगातल्या अनेक देशांना असं वाटते की अनेक जागतिक समस्यांचे उत्तर आता केवळ भारतच देऊ शकेल. अशा या परिवर्तनाच्या काळामध्ये माझा देश महासत्ता बनण्यासाठी, माझ्या देशाला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी ज्या पद्धतीने तानाजीने रायबाचे लग्न बाजूला सारले, त्याचप्रमाणे मतदानाच्या दिवशी सर्व अडथळ्यांना पार करून कोणत्याही प्रलोभनाला न बळी पडता मी मतदान केले पाहिजे, निश्चितपणे केले पाहिजे. धन्यवाद.